नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. UGC नेट सेट 2022 पेपर 2 यामध्ये आपण आता प्रश्नांचा सराव घेतोय. त्यातले जुलै 15 मध्ये नेट एक्झाम मध्ये झालेले प्रश्न आपण आज सरावामध्ये घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे की ध्वनी हे भाषेचे माध्यम आहे, म्हणजे भाषेची संकेत व्यवस्था ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक, संपूर्ण विधान बरोबर संपूर्ण विधान चूक. प्रश्न पहिला आहे की ध्वनी हे भाषेचे माध्यम आहे, म्हणजे भाषेची संकेत व्यवस्था ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. पूर्वार्ध बरोबर आहे उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक, संपूर्ण विधान बरोबर संपूर्ण विधान चूक. काय येईल की ध्वनी हे भाषेचे माध्यम आहे आणि भाषेची संकेत व्यवस्था ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. तर याचं पूर्ण उत्तर जे आहे, काय आहे उत्तर त्याचं, की ध्वनी हे भाषेचे माध्यम आहे आणि भाषा ही संकेत व्यवस्था ध्वनी संकेतावर आधारलेली आहे, म्हणजे संपूर्ण विधान बरोबर आहे. प्राकृत भाषांचा कालखंड कोणता मानला जातो? पहिले शतक, 6वे शतक, इसवी सन पूर्व 500 व पूर्व ते 500, 12वे शतक ते 15वे शतक, इसवी सन 600 शतक ते इसवी सन 600. तर कुठलं उत्तर येईल यातलं? प्राकृत भाषांचा कालखंड हा इसवी सन 600 पूर्व ते इसवी सन 600 हा मानला जातो. प्राकृत भाषांचा कालखंड कोणता मानला जातो? सॉरी, पुन्हा घेते मी. पुढीलपैकी कोणता अभ्यासक ब्लूमफिल्डने सांगितलेल्या अमेरिकन संरचनावादाशी संबंधित नाही? बर्नार्ड ब्लॉक, जॉर्ज ट्रेगर, युजीन नायडा, सोसिओ. तर तो युजीन नायडा या अमेरिकन संरचनावादाशी संबंधित नाही. भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? वोर्फ, झिलिग हॅरिस, हेप्शी, ट्रेगर. कोणी मांडलाय? वोर्फ यांनी मांडलेला आहे. एक मिनिट. भाषिक सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? वोर्फ. ठीक आहे. एक मिनिट. अभ्यास कोणता अभ्यास? हा जो आहे ना, हा सोसिओर आहे, अमेरिकन संरचनावादाचा चौथा. चुकीचं झालेलं. मराठी साहेब हा शब्द कोणत्या भाषेतून आला? फारसी, अरबी, पोर्तुगीज, इंग्रजी. कुठल्या भाषेतून आलेला आहे? काय? पोर्तुगीज. अरबी भाषेतून आलेला आहे. शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. तुम्हाला सगळे शब्द संग्रह दिलेले आहेत मी. ठीक आहे, एकदा वाचून काढा. मराठीचे अंतरंग दर्शन, मराठीचा अर्थविचार, मराठी भाषेची घटना, यादवकालीन मराठी भाषा, रूपा कुलकर्णी, राभी जोशी, गोखरू मोडक, अनुराधा पोद्दार, अशोक केळकर. काय आहे? बघा, मराठीचे अंतरंग दर्शन गोखरू मोडक, त्यानंतर मराठीचा अर्थविचार अनुराधा पोतदार, मराठी भाषेची घटना राभी जोशी,
आणि यादवकालीन मराठी भाषा कृपा कुलकर्णी. म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. हे सगळे आणि एका वाक्यामध्ये सुद्धा येऊ शकतात हे, तर ते एका वाक्यातले पण तुम्हाला करून ठेवायचे. प्रमाण भाषा हे एक आदेशात्मक भाषिक रूप आहे. हे विधान कोणाचे? सुहासिनी लड्डू, श्रीर कुलकर्णी, कृपा कुलकर्णी, नागो कालेलकर. नागो कालेलकर. नागो कालेलकर बरोबर. सप्रे आणि वोर्फ यांच्या लिखाणातून भाषा व वास्तव यांच्यामधील संबंधी विषयीचा महत्वाचा सिद्धांत कोणता? बालभाषा सिद्धांत, न्यून सिद्धांत, भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत, एकभाषिक निर्मितीचा सिद्धांत. भाषिक सापेक्षतावादाचा. भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत. पुढीलपैकी कोणता शब्द लेखनविषयक नियमानुसार बरोबर लिहिला आहे? वाग्निश्चिती, वाक्निश्चिती, वांगनिश्चिती, वांगनिश्चिती. चौथा मॅडम. चौथं म्हणजे वाङ्मय आपण या पद्धतीने लिहत असतो. ठीक आहे. महारठी अशी स्त्री पुरुष विशेषणे कारले व भाजे आणि नाणेघाट येथील शिलालेखात असून असाच उल्लेख आंबेजोगाई कोरीव लेखातही आहे. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक, संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक. पूर्वार्ध बरोबर. हा आणि उत्तरार्ध पूर्वार्ध आहे आणि उत्तरार्ध चुकीच आहे. हे कोरीव लेखात नाही. पहिलं ऑप्शन. ठीक आहे. ग्राहकापासी दामाचा विसोबा आसुपाठी नगरे दिनला हा मराठी भाषेतील उल्लेख कोणत्या शिलालेखात आहे? उणकदेव शिलालेख, पाटण शिलालेख, श्रवण बळेगाव शिलालेख, नेवासे शिलालेख. पाटण शिलालेखामध्ये ग्राहकापासून दामाचा विसोबा आसुपाठी नगरे दिनला हा उल्लेख केलेला आहे. महानुभव पंथातील स्थान महात्मेपर काव्य आणि कवींच्या जोड्या लावा. रुद्दीपूर वर्णन, डोमेग्राम वर्णन, रुद्दीपूर महात्मा, सह्याद्री वर्णन. कृष्णमुनी डीम, नारायण बहाळी व्यास, खळोबास, एल्लन, पंडित शांगधर भोजने. काय आहे? रुद्दीपूर वर्णन खळोबास आहे बहुतेक मॅडम. रुद्दीपूर वर्णन काय म्हटलं? रुद्दीपूर वर्णन खळोबास आहे बहुतेक. नारायण बहाळी व्यास. ठीक आहे. डोमेग्राम वर्णन एल्लन. ठीक आहे. मग रुद्दीपूर महात्म्य कृष्णमुनी डिंब आणि सह्याद्री वर्णन खळोबास. हे पहिलं ऑप्शन. आध्यात्मिक अंगाई गीत असे कोणाच्या अभंगातून उद्देशून म्हटले जाते? वरती गेलाय का? आध्यात्मिक अंगाई गीत असे कोणाच्या अभंगांना उद्देशून म्हटले जाते? महदंबा, मुक्ताबाई, बहिणाबाई, कानोपात्रा. मुक्ताबाई. बखर व बखरकरांच्या जोड्या. शिवछत्रपतीचे चरित्र, फुले शाहू महाराज यांचे चरित्र, पेशव्यांची बखर, पानिपत बखर. कृष्णाजी विनायक सोहनी, कृष्णाजी अनंत सभासद, रघुनाथ यादव, मल्हार रामराव चिटणीस, जयराम स्वामी वडगावकर. शिवछत्रपतीचे चरित्र काय आहे? अनंत सभासद. हा, कृष्णाजी अनंत सभासद. थोरले शाहू महाराज यांचे चरित्र? मल्हार रामराव चिटणीस. एक मिनिट. हा, मल्हार रामराव चिटणीस. पेशव्यांची बखर? कृष्णाजी पेशव्यांची बखर. कृष्णाजी विनायक सोहनी. ठीक आहे. आणि त्यानंतर पानिपत बखर रघुनाथ यादव.
ते तिसरं. ठीक आहे. मुक्तेश्वरांची स्फुट कविता महाभारतीय आख्यान व काव्य इतकी लोकप्रिय नसली तरी ती उल्लेखनीय निश्चितच आहे. संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. संपूर्ण विज्ञान बरोबर. संपूर्ण विधान बरोबर आहे. ही मुक्तेश्वरांची स्फुट कविता महाभारतीय आख्यान काव्य इतकीच लोकप्रिय नसली तरी ती उल्लेखनीय निश्चितच आहे. पुढीलपैकी कोणत्या कवीचा दास पंचायतन मध्ये समावेश होत नाही? रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, कल्याण स्वामी, जयराम स्वामी. याचं पटकनच उत्तर यायला पाहिजे. जयराम बहुतेक नाही. कल्याण स्वामी यांचा दास पंचायतन मध्ये समावेश होत नाही. रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, जयराम स्वामी यांचा होतो दास पंचायतन मध्ये. बखर वाङ्मय उद्गम आणि विकास हा ग्रंथ कोणाचा? रवी हेरवाडकर, बापूजी संकपाळ, भीमराव कुलकर्णी, ग ब ग्रामोपाध्ये. मॅडम दास पंचायतन हे काय ग्रंथ आहे म्हणजे काय? दास पंथ आहे का? पंचायतन हे समर्थ रामदासांचा असं संप्रदाय नाही का? हा त्याचं नाव आहे का? वाङ्मय उद्गम आणि विकास हा ग्रंथ कोणाचा आहे? रवी हेरवाडकर, बापूजी संकपाळ, भीमराव कुलकर्णी, ग ब ग्रामोपाध्ये. हेरवाडकर, बापूजी संकपाळ यांचा आहे ना. प्राचीन मराठी जैन साहित्य या ग्रंथाचे लेखक कोण? निर्मल कुमार फडकुले, विद्याधर जोहापूरकर, सुभाषचंद्र अक्कोळे, पंडित आवळीकर. सुभाषचंद्र अक्कोळे. मुसलमान मराठी संत कवी हा ग्रंथ कोणाचा? युमा पठाण, वि ल भावे, राची ढेरे, श्रीरंग कुलकर्णी. हे घेतलेलं आहे आपण आधी. राची ढेरे मॅम. राची ढेरे. महानुभावांच्या लिपींचा करता कोण? आणि राजवंश, खळोव्यास, केशीराज व्यास, पंडित नारायण व्यास. खळोव्यास. हो, खळोव्यास. सकळ लिपीचा करता खळोव्यास. एका कोळीयाने ही एक स्वतंत्र मराठी कादंबरी कोणी लिहिली? पु ल देशपांडे, अरुण हेबळेकर, कवी सोनी, अज्ञात कवी. हा सगळ्यांनाच यायला पाहिजे. देशपांडे म्हणून. एका कोळीयाने ही स्वतंत्र कादंबरी कोणाची आहे? देशपांडे. स्वतंत्र मराठी कादंबरी अरुण हेबळेकर. अरुण हेबळेकर. पुढीलपैकी कोणता कविता संग्रह शंकर रामाणी यांचा नव्हे? पालाण, कांचन संध्या, आभाळवाट, गर्भागार. कांचन संध्या हा शंकर रामाणी यांचा नाहीये. डोंगराय वंशवृक्ष अवस्था नागमंडल. यू आर अनंतमूर्ती, शिवराम करंत, एस एल चंद्रशेखर कंबार, गिरीश कर्नाड. गिरीश कर्नाड. गिरीश कर्नाड काय आहे? गिरीश कर्नाडचं कोणतं आहे? कोणती कादंबरी? अनुवादित कादंबरी कोणती? अनुवादित कृती कोणती असते? कृती नागमंडल गिरीश कर्नाड यांची आहे. ठीक आहे. नंतर वंशवृक्ष शिवराम कारंत. ठीक आहे. डोंगराळ कारंत. आणि नंतर अवस्था आहे यू आर अनंतमूर्ती. पहिलं ऑप्शन. ठीक आहे. 2 ऑप्शन पहिले शोधून काढायचे, त्यावरून आपोआप आपल्याला ते उत्तर मिळतं. मराठी फार्स या ग्रंथाचे संपादक कोण? गोमा कुलकर्णी, वाल कुलकर्णी, सीमा कुलकर्णी, भीमराव कुलकर्णी. वाल कुलकर्णी.
भीमराव कुलकर्णी. ठीक आहे. मराठी फार्स या ग्रंथाचे संपादक भीमराव कुलकर्णी हे आहेत. पुढीलपैकी कोणत्या कादंबरीतून पारंपरिक जीवन पद्धती आणि मूल्यांच्या विघटनाचे चित्रण येत नाही असं विचारलं. ठीक आहे. पडगवली, देव चालले, गोतावळा, रात्र काळी, घागर काळी. पडगवणी पाहणार. नाही, याच्यामध्ये पण पारंपरिक जीवन पद्धती दाखवली आहे. देव चालले मध्ये पण आहे, गोतावळा मध्ये पण आहे, रात्र काळी रात्र काळी घागर काळी असं दिलेलं नाहीये. मुलांच्या विघटना दिलेले नाही. राजकीय भाग येतो त्याच्यामध्ये. आधुनिक भारत, सोव्हिएत राष्ट्र आणि लोक, परक, शिवरात्र, नरहर कुरुंदकर, गोरे, आचार्य जावडेकर, दिघे बेडेकर, श्री म माटे. आता शिवरात्र माहित पाहिजे. शिवरात्र कोणाचं आहे? नरहर कुरुंदकर यांचं शिवरात्र आहे. ठीक आहे. त्यानंतर आधुनिक भारत कोणाचं आहे? आचार्य जावडेकर. आचार्य जावडेकर. झाला. आता त्यातल्या नंतर 2 जोड्या लावा. सोव्हिएत राष्ट्र आणि लोक, दिके बेडेकर, आणि परक आहे नाग गोरी. ठीक आहे. पहिला आन्सर. आम्ही वानरांच्या फौजा हे ललित गद्य कोणाचे? हे पण झालेलं आहे. पीडीएफ मध्ये आलेलं आहे. हे दोन्ही पण प्रश्न दिलेले आहे. दोन्ही काय, तिन्ही पण. आम्ही वानरांच्या फौजा हे ललित गद्य कोणाचे? काय आहे? अनंत काणेकर. नाही, श्रीनिवास विनायक कुलकर्णी. थालीपीठ उर्फ विलायत विहार हे विनोदी प्रवास वर्णन कोणाचे? ग स मराठे, पद्मजा फाटक, गंगाधर गाडगे, साधना कामत. गंगाधर गाडगे. ग स मराठे यांचं आहे. आता रवा दिघे यांच्या कालानुक्रमे लावा. सराई, रांजळी, पाणकळा, गान, लुब्धा, मृगनयना. कुठली पहिली कादंबरी आहे रवा दिघे यांची? रवा दिघे यांची पहिले पाणकळा येते, त्यानंतर सराई येते, नंतर राणजाई, नंतर येते गान, लुब्ध, मृगनयना. सी, बी, डी. दुसरं येते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सगळ्या कादंबऱ्या. ग्रामीण साहित्य वाचाल, त्याच्यामध्ये आहे. भारतीयेतर भाषेतील नाट्यकृती व तिचे मराठी भाषांतर यांच्या जोड्या लावा. जुलियस सीझर, रोमियो अँड जुलिएट, द टेम्पेस्ट, द कॉमेडी ऑफ एरर्स. रोमकेतू विजया, वादळ, विजय सिंग, नीलदर्पण, भ्रांतिकृत चमत्कार. जुलियस सीझरचं काय केलेलं आहे मराठीत भाषांतर? बरं, रोमियो अँड जुलिएटचं? रोम केतू विजय. कशाचं? रोमियो अँड रोमियो जुलिएट, अँड रोम केतू विजया. ठीक आहे. जुलियस सीझरचं? नील दर्पण असेल. जुलियस विजय सिंग. विजय सिंग. आणि द टेम्पेस्ट म्हणजे वादळ, वादळ मध्ये भाषांतर केलेलं आहे. आणि द कॉमेडी ऑफ एरर्स, भांतिकृत चमत्कार. ठीक. अरे सॉरी, कुठलं आलं हे? जुलियस सीझर पहिलं 3 पहिलं आहे. श्रीपाद जोशी. श्रीपाद जोशी यांनी संपादित केलेल्या राग दरबारीचे मूळ लेखक कोण? विनोद कुमार शुक्ल, शंकरमेश, श्रीलाल शुक्ल, धर्मवीर भारती. श्रीलाल शुक्ल. ठीक आहे.
रवींद्रनाथ ठाकूरांच्या 9 कथांचा कथांजली हा अनुवाद कोणी केला? छान. भावी वरेरकर, नारायण गोविंद शुक्ल, इंदुमते भजने, माया चिटणीस. काय या 9 कथांचा कथांजली हा अनुवाद कोणी केला? कोणी केला? माया चिटणीस. नारायण गोविंद शुक्ल. 33. ग्रंथ आणि ग्रंथकारांच्या जोड्या जुळवा. काव्यालंकार, काव्यादर्श, काव्यालंकार सारसंग्रह, काव्यालंकार सूत्रवृत्ती. दंडी, वामन, भामह, उद्भट. काय आहे काव्यालंकार? काय आहे, कुणाचं आहे? दंडीच आहे मॅडम बहुतेक. काव्यालंकार भामह. काव्यादर्श उद्भट. काव्यादर्श दंडी. दंडीच्या. आणि Confuse. काव्यालंकार संग्रह उद्भट. वामन आहे. उद्भट. आणि काव्यालंकार सूत्री ऑप्शन 3 मॅम. 2 काव्यालंकार सूत्री वामन. येतात पेपरला थोडस हे सगळे करून ठेवा, ठीक आहे. अभिनव गुप्ताने काव्याची कोणती 2 प्रयोजने सांगितली? प्रीती आणि व्युत्पत्ती, बोध व आनंद, नीती शिक्षण व आनंद, आनंद व मनोरंजन. प्रीती आणि व्युत्पत्ती. प्रीती आणि व्युत्पत्ती हे झालं होतं, सांगितलं होतं. हे इथले 3-4 झालेले आहे. वामनाच्या रीती म्हणजे शैली, यावर कोणी आक्षेप घेतला? नरहर कुरुंदकर, केना वाटवे, रप कमले, रश वाळिंबे. रीती म्हणजे वाळिंबे. कंगले का मॅम? वाळिंबे. राज वाळिंबे यांनी आक्षेप घेतला. दंडीने काव्य मीमांसेसाठी कोणती संज्ञा वापरली? क्रियाकल्प, काव्यलक्षण, क्रियाविधी, शब्दलक्षण. क्रियाकल्प. क्रियाविधी. काव्य मीमांसेसाठी क्रियाविधी ही संज्ञा वापरली. गुण विपर्यात येशाम असे गुणांचे अभावात्मक लक्षण कोणी केले? भरत, वामन, दंडी, कुंतक. गुणा विपर्यात येशाम. काल पण एक विचारला होता, त्याच्यामध्ये भरतच होतं उत्तर. विल्यम एप्सन, लिओन ब्रुक्स, R.C. रॅन्सन, हेरल्ड हॉन्सबर्न. पोत, सेंद्रिय एकात्मता, अनेकार्थता, विरोधाभास, प्रतीक मीमांसा. अंदाजाने विल्यम एमसन, अनेकार्थता. काल हा अनेकार्थताचा आलेला होता. कालच्या ज्याच्यात प्रश्न होता ना, अनेकार्थता. हो मॅडम. त्यानंतर क्लियन ब्रुक्स, विरोधाभास. R.E. रॅन्सम, पोत. आणि हेरल्ड हा 2 येऊन जाईल. 2 आन्सर येते, ठीक आहे. 2 जरी तुम्हाला माहित असली ना, त्याच्यावरून तुमच्या जोड्या लागतात. शैली म्हणजे खुद्द लेखकच ही व्याख्या कोणाची? सॉक्रेटिस, ब्युफा, I.A. रिचर्ड्स, गुस्ताव फ्लोबे. रिचर्ड्स. ब्युफा हा शैली म्हणजे खुद लेखकच ही व्याख्या केली आहे त्यांनी. युंगची नेणिवेची कल्पना कोणत्या समीक्षा पद्धतीला पायाभूत स्वरूपाची आहे? हा पण प्रश्न होता तुमच्या याच्यात.
काय आहे युंगची सामूहिक नेणिवेची संकल्पना? कशामध्ये? आदिबंधात्मक. ठीक आहे. पुढील ग्रंथाचा कालानुक्रम लावा. चरवणा, टीका विवेक, साहित्यातील संप्रदाय, शक्ती सौष्ठव. कुठला आहे पहिले? साहित्यातील संप्रदाय, चरवणा, नंतर टीका विवेक आणि नंतर आहे शक्ती सौष्ठव. चरवणा म्हणजे काय मॅम? चरवणा चरवणा हा ग्रंथाचं नाव आहे. हे सगळे टीका विवेक, समीक टीका विवेक, साहित्यातील संप्रदाय, शक्ती सौष्ठव, चरवणा हे समीक्षा ग्रंथांचे नाव आहे. ओके. राभा पाटणकर यांचं आहे ते टीका विवेक, त्यांचे आहेत. पुढीलपैकी कोणत्या लेखकाने बासी मर्ढेकरांवर स्वतंत्रपणे ग्रंथलेखन केले नाही? प्रभाकर पाध्ये, राभा पाटणकर, विजया राजाध्यक्ष, नरहर कुरुंदकर. नरहर कुरुंदकर यांनी बासी मर्ढेकरांवर ग्रंथलेखन केलेलं नाही आहे स्वतंत्रपणे. सीता त्यागामुळे रामाचे डोळे पाणावले. मधील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? साधित क्रियापद, सिद्ध क्रियापद, भाव, कर्तृक क्रियापद, शक्य क्रियापद. भाव, कर्तृक क्रियापद, भावना, रामाचे डोळे पाणावले. साधित क्रियापद, साधले गेले, साधित क्रियापद आहे. हे आपलं नाही झालं मॅम, म्हणजे क्रियापदाचं मला पहिल्यांदाच वाचते. भाव, कर्तृत्व वगैरे झालेलं आहे ना. शक्य क्रियापद साधित पण आहे त्याच्यामध्ये, क्रियापदामध्ये. ओके मॅम. तुम्हाला तू देवाला फूल वाहिलेस या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तृभाव संकर प्रयोग, कर्मभाव संकर, शक्य कर्मणी प्रयोग, कर्तृ कर्म संकर प्रयोग. कर्मणी. तू देवाला फूल वाहिलेस, कर्तृ संकर, कर्तृ कर्म संकर प्रयोग येतो. कर्ता कर्म दोघांचं नाही का. देवाला फूल वाहिलेस, कर्तृ कर्म संकर. परिहार हा शब्द, हा पुढीलपैकी कोणता शब्द आहे? प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, सामासिक, अभ्यस्त. उपसर्ग घटित. उपसर्ग घटित. पुनरुक्त, अभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक शब्द. आता यातल्या जोड्या लावायच्या. हळूहळू, हळूहळू, चुटचुट, किडूक मिडूक, विख्यात. पुनरुक्त कुठला आहे? हळूहळू, डबल शब्द आलेले आहे, डबल आहे ना पुनरुक्ती. अभ्यस्त कुठला आहे? हळूहळू. किडूक मिडूक. हळूहळू. मिडूक मिडूक. किडूक मिडूक. आणि अनुकरण वाचक चुटचुट. ठीक आहे. 3 येते ना अनुकरण वाचक. नंतर आहे जे चकाकते ते सर्व सोने नसते. हे केवळ वाक्य, नामवाक्य, क्रियाविशेषण वाक्य, विशेषण वाक्य. केवळ. जे चकाकते ते सर्व सोने नसते. जे ते नामवाक्य आहे. नामवाक्य आहे. नाम. जे चकाकते ते सर्व सोने नसते. केवळ वाक्य नाही. नाम कोणतं आहे मॅडम याच्यातलं? सोने. सोने चकाकत आहे. कुठल्या? पण जे आणि ते नाम असं काही आ? जर तर असं जे इथे जडतर वगैरे आलेलंच नाहीये ना. हा म्हणजे ते जे बघ, केवळ वाक्यामध्ये आहेच नाही. साधं वाक्य आहेच नाही याच्यामध्ये. क्रिया विशेष पण नाही आहे. विशेषण वाक्य पण दिलेलं नाही आहे.
त्यांनी सरळ दिले जे चकाकते ते सर्व सोने नसते. ओके. सर्व वस्तू ज्या आहे ते चकाकत नाही, म्हणजे ते सोने, म्हणजे जे चकाकते ते सोने असतेच असं नाहीये. म्हणजे नामाबद्दल दिलाय ना त्यांनी माहिती, नामवाक्य आहे, नामाबद्दल माहिती दिली आहे त्यांनी. म्हणजे कसं मॅम, केवळ वाक्य माहिती होतं, क्रिया विशेषण वाक्य माहिती आहे, विशेष वाक्य मी माहिती आहे, आंबा पण खाते, नाम केवळ वाक्य म्हणजे साधं मी आंबा खाते, काहीतरी क्रिया करता येते. इथे क्रिया चालू आहे, क्रिया काहीच नाही आहे. ते क्रिया विशेषण दिलाय का? काहीच नाही दिलेले आहे. विशेषण वाक्य पण नाही आहे. ओके. नामाबद्दल माहिती दिली आहे त्यांनी आणि सगळ्या वस्तूंबद्दल दिलंय, कारण की जे चकाकते ते सर्व सोने नसते. जितक्या चकाकणाऱ्या वस्तू आहे ते सर्व सोने असेल का? नाही आहे, म्हणून ते नामवाक्य. ठीक आहे. ओके. हे पहिले नाही का बाकीचे जे ऑप्शन असतात ना त्याचा पहिले लावून बघायचा आपण. ठीक आहे. हो मॅम. कारण की ते कसं आपण सरळ सरळ ते कसं केवळ वाक्य वगैरे आपण या वाक्यांकडे जास्त वेळ येतो असे जे मोठे आले तर, आणि एकच शब्द आला तर आपण नाम नाम विशेषण याकडे जातो, हे की नाही. तर त्या वाक्याने बघायचं आपण काय अर्थ आहे. ऑप्शन वरून चेक करायचा, कधी कधी नाही कळत. तेच पहिले बाकीचे ऑप्शन बघायचे आणि मग ते. ठीक आहे. ओके मॅम. कारण की थोडं उलट पालट असं करून येतात, त्याच्यामुळे ते कन्फ्युजिंग असतात तुम्हाला. तर म्हणून एकदम डायरेक्ट याच्यावर जायचं नाही, की पहिले एक 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 विचार करून बघायचा आणि मग त्याच्यानंतर तर्क काढायचा की नेमकं काय. ठीक आहे. कारण की वस्तूविषयी विचारलंय त्यांनी आणि त्याच्यामध्ये वस्तू आलेल्या आहे ना. वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यास एखाद्या चुकी संबंधी दिलेल्या पत्रास काय म्हणतात? अर्जलेखन, ज्ञापन, इतिवृत्त लेखन, निमंत्रण. ज्ञापन. अर्जलेखन. वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयातील अनंत कर्मचाऱ्यास एखाद्या चुकी संबंधी दिलेल्या पत्रास काय म्हणतात? ज्ञापन मॅम. अर्ज अर्ज. अन्य कर्मचाऱ्यास आपण त्याला कुठल्या याच्याबद्दल जो काही हे लिहितो त्याला अर्जच म्हटल्या जाते. ज्ञापन होत नाही. इतिवृत्त म्हणजे एखाद्या कार्यक्रमाविषयी माहिती जी लिहितो, जसं एखादं मीटिंग भरली आहे, मीटिंग मध्ये आपण काय झालेलं आहे त्याचा जो आढावा तो इतिवृत्त लेखनामध्ये होतो. ठीक आहे. निमंत्रण म्हणजे एखाद्याला आपल्याला एखादा कार्यक्रम आहे त्याचं निमंत्रण असतं. ठीक आहे. आणि म्हणजे जाहिरात सारखं येतं हे. ठीक आहे. हे अर्जलेखन म्हणतात त्याला. एखाद्या चुकी संबंधी दिलेल्या पत्रास तक्रार पत्र आपण म्हणतो ना, ते अर्जलेखनामध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी. एक मिनिट थांबा, सॉरी, ज्ञापन मध्ये येतं अर्जलेखन. एक मिनिट. वरिष्ठ विचार करत होते, कारण सॉरी अर्जलेखनामध्ये नाहीये, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलंय ना अन्य ज्ञापन मध्ये. वरिष्ठ अर्ज नाही देणार ना, असं तो फरमान काढणार. माझं हे झालंय, ज्ञापन मध्ये येतं. ठीक आहे. चुकी संबंधी दिलेल्या पत्रास ज्ञापन मध्ये येतं. ठीक आहे. त्याला आपण जी वॉर्निंग वगैरे म्हणतो ना ते. वृत्तपत्रे, नभोवाणी आणि दूरचित्रवाणी मधील जाहिरातीचा मसुदा ग्राहकाला आकर्षित करणारा असतो, त्यामुळे उत्पादनाचा खप वाढतो. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक, संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान संपूर्ण विधान बरोबर आहे मॅम. वृत्तपत्रे, नभोवाणी आणि दूरचित्रवाणी मधील जाहिरातीचा मसुदा ग्राहकाला आकर्षित करणार असतो, पण त्यामुळे उत्पादनाचा खप वाढतो. उत्पादनाचा खप वाढतो असं नाहीये ना. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. कारण की इथपर्यंत ठीक आहे, आपण ग्राहकाला आकर्षित करतो, पण प्रत्येक वेळेला मध्ये जाहिरात वृत्तपत्रामध्ये, पण त्यामुळेच त्याचा खप वाढतो असं नाहीये है ना. तर त्यामुळे काय होतं की पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक.
नभोवाणी केंद्राचे प्रशासन कोणत्या संस्थेमार्फत चालते? जनसंपर्क कार्यालय, प्रेस क्लब ऑफ इंडिया, प्रसार भारती, सेन्सॉर बोर्ड. प्रसार भारती. प्रसार भारती. नभोवाणी प्रसार भारती. आकाशवाणी म्हणजेच नभोवाणी. दुसरा पेपर घेते. जून 18चा पेपर घेते आता. तो जून 15चा पेपर होता. ठीक आहे, जून 18चा घेते. भाषेचे स्वरूप समजून घेत असताना पुढीलपैकी भाषेचे स्वरूप उमजून घेत असताना पुढीलपैकी कोणता संकेत ज्ञानात ठेवावा लागतो? भाषेतील ध्वनिरचना सानुक्रम असली तरी तिच्या मागे कोणताही अर्थसंकेत नसतो. भाषेतील ध्वनिरचना सुट्या स्वरूपात असून तिच्या मागे कोणताही अर्थसंकेत नसतो. भाषेत अर्थहीन ध्वनिरचना रूढीने दिलेली असते. आणि भाषेतील रचनेचा अनुक्रम आणि अर्थसंकेत यांच्या मागे कोणत्याही कार्यकारण संबंध नसतो. कुठलाय? वाचा एक एक वाक्य. काय येईल भाषेचे स्वरूप उमजून घेताना? कोणता संकेत ज्ञानात ठेवावा लागेल आपल्याला? 2 नंबर. भाषेतील ध्वनिरचना सुट्या स्वरूपात असून तिच्या मागे अर्थसंकेत नसतो. नाही, भाषेचे स्वरूप आपल्याला समजायचं आहे. मग आपल्याला भाषेतील रचनेचा अनुक्रम आणि अर्थसंकेत लक्षात घ्यावं लागेल ना. आणि मग त्याच्यामध्ये कोणता कार्यकारण संबंध, त्याच्या मागे कोणताही कार्यकारण संबंध नसतो. तर आपल्याला पहिले काय करावं लागेल? भाषेतील रचनेचा अनुक्रम आणि अर्थसंकेत समजून घेणं हे आहे चौथा. दुसरे येणार नाही, ते कोणताही अर्थसंकेत नसतो. ते ध्वनी बद्दल दिली आहे माहिती. सर्व स्वनांचे गुणधर्म अधोरेखित करणारे पुढीलपैकी कोणते विधान स्वीकारता येते? स्वनांचे गुणधर्म अधोरेखित करणारे पुढीलपैकी कोणते विधान स्वीकारता येते? भाषेमध्ये स्वन कधीही सुटे सुटे येत नाही व त्यांचे उच्चारण व्यक्तिविशिष्ट असते. प्रत्येक स्वनांचे उच्चार वैशिष्ट्यपूर्ण नसतो, तो वागिंद्रियावर स्वनांची निर्मिती होते. भाषा व्यवहारासाठीच्या व्याकरणासाठी स्वन विज्ञानाचा परोक्ष संबंध असतो. त्यामुळेच शब्द कुठे संपला याविषयी अनुमान लावता येते. प्रत्येक स्वनाचे उच्चारण अद्वितीय मुळीच नसते व त्यात साम्यापेक्षा भेदच अधिक असतो. काय स्वन म्हणजे काय होते? ध्वनी. आपल्या मुखातून ध्वनी. प्रत्येक स्वनाचा उच्चार वैशिष्ट्यपूर्ण नसतो, तसेच वागिंद्रियांवर स्वनांची निर्मिती होते. त्याचा गुणधर्म आहे की भाषेमध्ये स्वन कधीही सुटे सुटे येत नाही, तर त्याचे उच्चारण व्यक्तिविशिष्ट असते. कारण की प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी असते ना. आपल्या मुखावाटे जे ध्वनी निघतात त्याला स्वन असं म्हणतात. आणि हे सगळ्यांची उच्चारण कशी असते? व्यक्तिविशिष्ट असते. कारण की प्रत्येक व्यक्तींच्या बोली कशा असतात? वेगवेगळे असतात है ना. आणि त्यानुसार त्याचे स्वन निघत असतात, म्हणजे ध्वनी. आपल्या मुखावाटे जे ध्वनी निघतात त्याला स्वन असं म्हणतात. ठीक आहे. निरीक्षण दृष्ट्या व वर्णन दृष्ट्या पर्याप्त असणारी एकापेक्षा अधिक व्याकरणे उपलब्ध असतील तर ती एकमेकांपेक्षा फक्त चिन्ह दृष्ट्या भिन्न असतील असे पुढील विचारवंतापैकी कोणी म्हटले आहे? 4 फ्रान्सिस हॉकेट, नोआम चॉम्स्की, जी.सी. लेप्शी, फर्डिनांड ससूर. चिन्हांकित मीमांसा कोणी घेतलेली आहे? चिन्हांकित चिन्ह म्हटलं की कोणत्या विचारवंताचं नाव समोर येतं? चॉम्स्की, नोआम चॉम्स्की. चिन्ह म्हटलं की ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इंडो युरोपियन भाषा कुलाला इंडो जर्मनिक असेही संबोधले जात असून त्यात फिनी, हंगेरियन, लॅपिश व सॅमोइड भाषांचा देखील समावेश केला आहे. हे वाक्य झालेलं आहे तुमच्या PDF मध्ये. संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक.
संपूर्ण विधान बरोबर. बरोबर आहे. याला इंडो युरोपियन भाषाला इंडो जर्मनिक असेही संबोधले जाते. पर्शियन, फिनी, हंगेरियन, लापिश आणि सॅमॅड या भाषांचा समावेश केला जात नाही. ठीक आहे. हे ती जापानी म्हणून जी भाषा आहे त्याच्यामध्ये केला जातो. तिथे समोर दिलेल्या सगळ्या भाषा तुम्हाला त्या वाचाल. ठीक आहे. पंत बरोबर आहे ते. इंडो जर्मनी म्हटलं जातं. भाषाविषयक ग्रंथ व तत्संबंधी भाषाभ्यासक यांच्या जोड्या जुळवा. मराठीचा भाषिक अभ्यास, भाषा व भाषाभ्यास, एक भाषिक पुनर्रचना, भाषा विचार व मराठी भाषा. बघा आता